सरकारचा की अशा व्यक्तीला त्या ठिकाणी जबाबदारीची भरती करून घेणार नाही अशी ती परिस्थिती आहे। त्याच्याबरोबर कोरटकर नावाचा एकदम वेडा माणूस नागपूरचा स्वतःला खूप शहाणा समजतो। आता हा माणूस कोण आहे तर हा डील मेकर आहे, हा कुठेतरी त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर आहे, हा डील बनवतो। म्हणजे मंत्रालयामध्ये सामान्य लोकांना एंट्री नाही, पण या कोरटकर आला कुठल्या गाडीत आला, रोल्स रॉयस असू 10 कोटीची नाही तर कुठे, त्याला लगेच त्या ठिकाणी आत घेतलं जातं, कुठल्याही मंत्र्यांकडे तिथं जायला मिळतं। कोरटकर कोण तर महागड्या महागड्या जाहिराती करणारा, म्हणजे असं म्हणलं जातं मुख्यमंत्री साहेबांचा एकदम खासम खास लहानपणीपासूनचा मित्र। माझं म्हणणं आहे की मित्र आहे म्हणून त्यात काय हे नाही, पण माझं असं म्हणणं आहे की मुख्यमंत्री साहेब हे मित्रांचे मुख्यमंत्री नाहीत, मुख्यमंत्री साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे। आणि कोरटकर छत्रपती संभाजीराजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अशा काय लेवलला जाऊन बोललाय ते आम्हाला बोलता सुद्धा येत नाही। त्याच्यावर तुम्ही कारवाई करत नाही, त्याला तुम्ही पोलीस प्रोटेक्शन देता आणि पोलीस प्रोटेक्शन असताना हा महाशय मध्य प्रदेशमध्ये तिथं पळून जातो, त्या बाबतीत तुम्हाला काय करता येत नाही, त्याच्यावर तुम्ही कारवाई करू शकत नाही, त्याच्यावर तुम्ही जेलमध्ये टाकू शकत नाही। त्याच्याकडे